नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी-आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण सकाळीच अपडेट पाहिलेलं होतं की सोयाबीन हमीभाव खरेदीसाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणातून शेतकरी संघटनांकडून काही जणांकडून निवेदनसुद्धा केली जात आहे आणि त्याचाच प्रतिसाद जर पाहिला आपण तर आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी एक जी-आर काढण्यात आलेला आहे. आणि गेल्या वर्षी जी काही अडचण झाली होती ती बारदाना उपलब्ध नसल्याकारणानं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याला फटका बसला होता. तो फटका बसू नये म्हणून हा जी-आर काढून त्याच्यामध्ये जे काही बारदाना जी काही समिती आहे, बारदाना खरेदीबाबतची जी काही पुरवठादार कोण असणार आहे त्याच्या संदर्भातील ते सविस्तर समिती आजच्या ह्याच्यामध्ये समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्या संदर्भातील जी-आर काढलेला आहे. लवकरच सोयाबीन खरेदी हमीभाव केंद्र सुरू होणार आहेत. कोणकोणते कुठे होणार आहेत त्याचा व्हिडिओ आपण नंतर पाहूया, पण नेमकी समिती काय आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. पाहू शकता आपण सकाळीच अपडेट पाहिलेलं होतं तर सोयाबीनची खरेदी जी काय असेल तर लवकरच सुरू केली जाणार आहे आणि त्या संदर्भातील आज एक जी अर्ज पाहिलं तर त्याच्या जी काही हालचाली आहेत त्याच्यासाठीच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. आज दिनांक पाहू शकता 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यातील जी काही किमान आधारभूत खरेदी किंमत योजनेअंतर्गत बारदाना खरेदीसाठी समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पुढे पाहू शकताय की ही जी काही किमान आधारभूत खरेदी किंमत वगैरे दिली जाते त्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या PM आशा अंतर्गत शेतमालाच्या खरेदी संदर्भात केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने ऑक्टोबर 2018 मध्ये काही मार्गदर्शक सूचना केलेल्या होत्या. त्या मार्गदर्शक सूचनानुसार जर पाहिलं तर राज्यात किमान आधारभूत योजना म्हणजे पाईट सपोर्ट स्कीम योजनेअंतर्गत एकूण कृषी उत्पन्नाच्या 25% उत्पादन हमी भावानं खरेदी करण्यात येत असतं. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीचं जो काही पाहिलं त्याच्यामध्ये हंगाम 2024-25 मध्ये जर पाहिलं तर सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याने भारताना पुरवठा पडला होता आणि त्याचाच पूर्वानुभव घेऊन म्हणजे जे काही अगोदर घडलेलं होतं ते आता घडू नये याच्यासाठी तत्परता दाखवून खरेदी प्रक्रिया काही कालावधीसाठी गेल्या वर्षी मंदावली होती, म्हणजे थांबवण्यात आलेली होती, कारण की बारदाना उपलब्ध नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. शेतकऱ्यांचे काही ऑनलाईन करून सुद्धा त्यांचं खरेदी करण्यात आलेलं नव्हतं. हेच अनुभव लक्षात घेता आता जो काही आगामी हंगाम आपला सुरू होणार आहे त्याच्यासाठी बारदाना पुरवठा सुरळीत व्हावा या उद्देशातून महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्या मार्फत राज्य शासनाच्या वतीने बारदाना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्याच अनुषंगानं बारदाना खरेदी प्रक्रिया कशा पद्धतीनं राबवायची त्याची खरेदीसाठी जी काही समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि तेच आज दिनांक 10 ऑक्टोबर 2025 रोजी हा जी-आर काढून समिती गठीत करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये जर काय असणार आहे तर ही समिती जी काय असेल तर राज्यातील खरीप व रब्बी हंगाम 2025-26 वर्षाकरिता बारदाना खरेदीच्या प्रयोजनार्थ ही समिती असेल आणि त्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी वगैरे काय असेल. राज्याचे जर पाहिलं तर माननीय मंत्री जर पाहिलं तर पणन मंत्री हे अध्यक्ष असणार आहेत. त्यानंतर प्रधान सचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत. त्यानंतर व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ मुंबई हे सुद्धा सदस्य असणार आहेत. सहसचिव पणनचे जर पाहिलं तर सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग महाराष्ट्र मंत्रालय मुंबई हे सदस्य असणार आहेत. पणन संचालक महाराष्ट्र राज्य पुणे सदस्य असणार आहेत. राज्यप्रमुख नाफेडचे तांत्रिक तज्ज्ञ निमंत्रित असणार आहेत. शाखा व्यवस्थापक NCCFचे मुंबई हे निमंत्रक असणार आहेत आणि सदस्य सचिव म्हणून कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ पुणे हे असणार आहेत. ही अशी जी काही समिती गठीत केली जाणार आहे ही 8 लोकांची समिती असणार आहे. याच्यासाठी जर समितीची कालावधी किंवा त्या समितीने नेमकं काय करायचं आहे त्याच्यामध्ये जर पाहिलं तर त्यांनी एक थोडक्यात आपण पाहू जे काही निविदा म्हणजे जे काही पुरवठादार असणार आहे त्यांच्यासाठीची योग्य निर्णयामध्ये त्यांची नमूद वगैरे करून घेणं गरजेचं आहे आणि त्यांचं जर जी काही प्रक्रियेचा कालावधी आहे ती लवकरात लवकर सुनिश्चित करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे काही पात्र निवेदकार असतील ते योग्यरित्या वितरण करतील का नाही करतील ही समिती त्यांच्यावरती देखरेख करणार आहे. त्यांचा प्रस्ताव वगैरे छाननी करून ते शासनात मान्यतेसाठी शिफारस सुद्धा करणार आहेत आणि खरेदी प्रक्रियेचा निधी उपलब्धतेनुसार शासनाकडे शिफारस करतील. म्हणजे हे संपूर्ण निविदा जे काही बारदाना उपलब्ध करून देणार आहेत त्यांच्यावर हे नियंत्रण वगैरे ठेवतील. संपूर्ण हे शासनाला शिफारस वगैरे करणार आहेत. कोणता पुरवठादार व्यवस्थित तो पुरवठा करेल बारदाना अशी समिती गठीत केलेली आहे. त्यानंतर समितीचा कार्यकाल कधी असणार आहे. सदर समिती ही प्रत्येक हंगामावेळी खरेदीचा जो काही हंगाम सुरू असेल त्या कालावधीमध्ये सुरू असेल, परंतु जोपर्यंत पुढची समिती गठीत होणार नाही तोपर्यंत ते असू शकते. अशा पद्धतीचा हा जी-आर काढण्यात आलेला आहे. हा जी-आर तुम्ही शासनाचं संकेतस्थळ जे असेल तर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सुद्धा पाहू शकता. तर आता बारदानासाठी ही लवकरात लवकर समिती गठीत केलेली आहे. बारदाना उपलब्ध होताच
झाल्याच्या नंतर लगेच खरेदीला सुरुवात होणार आहे. तुमचे कागदपत्र तयार ठेवा. तुमच्याकडे जे काही कागदपत्र आपण चांगल्या पद्धतीने कागदपत्र जमा तयार ठेवणं तुमच्याकडे गरजेचं आहे. तर अशा पद्धतीनं पाहू शकताय तुम्ही जी काही गटिती समिती केलेली आहे गटित, त्याच्यामध्ये या पद्धतीनं आता संपूर्ण लवकरात लवकर हे बारदाना पुरवठा जो काही निविदा असणार आहे ती काढून त्याच्यामध्ये पुरवठादार कोण असणार आहे ते लवकरच निश्चित करतील आणि लवकरच हमीभाव केंद्र हे सुरू केले जाणार आहेत. प्रत्येकाचं सोयाबीन जे काय असेल तर हमीभावानं विकायचं आहे आपल्याला. विकण्यासाठी जर पाहिलं तर हमीभाव यावर्षीचा आहे 5,328 रुपये प्रति क्विंटलचा हा हमीभाव आपल्याला देण्यात आलेला आहे. ह्याच भाव आपल्याला विकायचा आहे. गेल्या वर्षी जो पाहिलं तर 4,892 रुपये होता. त्या पद्धतीपेक्षा आता 446 रुपयांची वाढ करून हा भाव हमीभाव दिलेला आहे. लवकरच सुरू झाल्यानंतर त्याची नोंदणी कशी करायची, नेमकी नोंदणी कुठं करायची, सविस्तर माहिती आपण आपल्या चॅनलवरती पाहतच असतो. चॅनलला जर सबस्क्राईब करून ठेवलं नसेल तुम्ही तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तो व्हिडिओ आल्याच्यानंतर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारांना शेअर करा, जेणेकरून त्यांना याचा फायदा होईल. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.